फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी टेस्टी अशी झणझणीत गावरान चिकन करीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी अर्धा किलो गावरान चिकन घेतलेला आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊ। चिकनमध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतला आहे। थोडी हळद घालून घेऊ। हळद आणि मीठ हे चिकनला छान लावून घेऊया। हळद मीठ चिकनला छान लावून घेतला आहे। मिक्सर जारमध्ये मी अद्रक लसूण आणि 2-3 हिरव्या मिरच्या ह्या वाटून घेतल्या आहेत। हे पण चिकनमध्ये घालून घेऊ आणि चिकनला छान लावून घेऊया। अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या याची पेस्ट पण चिकनला छान लावून घेतली आहे। आता यावर झाकण ठेवून देऊ आणि याला अर्धा तास मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून देऊया। भाजीसाठी मसाला भाजून घेऊया। तवा गरम झालेला आहे। आता यामध्ये मी थोडं तेल घालून घेत आहे। एक मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे। आता कांदा घालून घेऊ। कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता कांदा छान भाजून झाला आहे। आता डिशमध्ये काढून घेऊया। थोडं तेल घालून घेतलं आहे। आता यामध्ये खोबरं भाजून घेऊ। खोबरं पण छान परतून घ्यायचं आहे। बघू शकता खोबरं पण छान भाजून झालं आहे। आता काढून घेऊ। तव्यामध्ये मी थोडं तेल घालून घेत आहे आणि आता यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेऊया। ह्या पण छान भाजून घ्यायच्या आहेत। बघू शकता मिरच्या पण छान भाजून घेतल्या आहेत। आता काढून घेऊ। आता खसखस भाजून घेऊ। बघू शकता खसखस पण इथे मी छान भाजून घेतली आहे। आता काढून घेऊया आणि तीळ भाजून घेऊ। तीळ पण छान भाजून झाले आहेत। आता काढून घेऊ। बघू शकता येथे मी 7-8 हिरव्या मिरच्या, खोबरं, कांदा, तीळ, खसखस हे सर्व तेलामध्ये छान भाजून घेतलं आहे आणि कोथिंबीर, आलं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत। आता घेतलेला सर्व मसाला थंड झाल्यावर मिक्सर जारमध्ये याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। कुकरमध्ये मी 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये कांदा घालून घेऊ। येथे मी मीडियम साईजचे 2 बारीक कांदे कट करून घेतले आहेत। कांदा छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर शिजण्यासाठी यामध्ये मी थोडं मीठ घालून घेत आहे। बघू शकता कांदा छान परतून झाला आहे। आता यामध्ये बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर पण छान तेलामध्ये परतून घेऊया। येथे मी मीडियम साईजचे 2 बारीक टोमॅटो कट करून घेतले आहेत। आता टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो पण छान परतून घेऊ। दोन 3 मिनिट टोमॅटो पण छान येते मी परतून घेतला आहे। आता यामध्ये अर्धा तास मॅरिनेशन करून घेतलेले चिकन घालून घेऊ। चिकन पण तेलामध्ये छान परतून घेऊ। येथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे। येथे मी चिकन छान परतून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवून देऊ। बघू शकता भाजून घेतलेला सर्व मसाला इथे थंड झालेला आहे। आता मिक्सर जारमध्ये मसाला घालून घेऊ आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेऊया। मिक्सर जारमध्ये सर्व मसाला घालून घेतला आहे। आता याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ। बघू शकता येथे मी
थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे. 5-7 मिनटं झाली आहेत. बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. यामध्ये मी 1.5 चमचा धने पावडर घालून घेत आहे, थोडी हळद आणि तयार करून घेतलेल्या मसाल्याची पेस्ट. आता हे सर्व छान परतून घेऊया. सर्व मसाले इथे चिकनमध्ये छान परतून घेतलेले आहेत. आता यावर 2 मिनिट झाकण ठेवून देऊ. 2-3 मिनटं झालेली आहेत. आता आपण चिकन चेक करून घेऊया. बघू शकता मसाल्यामध्ये चिकन छान परतून झालेलं आहे. आता यामध्ये मी गरम पाणी घालून घेत आहे. गॅसवर मी 2 ग्लास गरम पाणी करून घेतलं आहे. आता हे गरम पाणी यामध्ये घालून घेऊ. मिक्सर जारमध्ये मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे, ते पण यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि कुकरला झाकण लावून चिकन शिजवून घेऊया. कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर येथे मी गॅस बंद करून घेतला होता. आता आपण चिकन शिजलं का चेक करून घेऊया. बघू शकता येथे चिकन पण छान शिजलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा चिकन मसाला घालून घेत आहे. कसुरी मेथी घालून घेऊ आणि आता याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घेऊया. बघू शकता भाजी छान उकळलेली आहे. आता येथे मी गॅस बंद करून घेत आहे. बघू शकता चिकन करी तयार आहे. आता झाकण ठेवून देऊया. 7-8 मिनटं झाली आहेत. बघू शकता चिकन करी आपली खूप छान झालेली आहे. आता सर्व करून घेऊ. बघू शकता हिरव्या वाटणातील झणझणीत अशी गावरान चिकन करी आपली तयार आहे. चवीला अप्रतिम झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत.